उन्हाळ्यात पोटाला थंडावा देणारं व पचनास मदत करणारं ताक प्यायला सर्वांनाच आवडतं। तेच ताक आपण वेगळ्या प्रकारे मसाले वापरून आणि थोडी वेगळी पद्धत वापरून मठ्ठा बनवून पिलं तर सगळेच आवडीने पितील। चला तर मग आज आपण वेगळ्या पद्धतीने मठ्ठा बनवूया, तुम्हाला नक्कीच आवडेल। आपण आज जे ताक बनवतोय त्याच्यासाठी आपण एक वाटण करणार आहोत। आज आपण वाटण करून ताक बनवणार। त्यासाठी मी एक असं मिक्सरचं भांडं घेतलंय छोटं। त्यात आपण 2-3 कोथिंबीरीच्या काड्या घ्यायच्या, हे स्वच्छ धुवून घेतलंय। आणि पुदिन्याचे पानं घ्यायचे 10-12, फक्त पानं घ्यायचे, दांड्या नाही घ्यायच्या। एक हिरवी मिरची घेतली आणि छोटासा अद्रकचा तुकडा। आता यातच घालते मीठ, साधं मीठ आहे, काळं मीठ अर्धा चम्मच छोटा। आणि इथे जिरे पावडर, हे जिरे भाजून त्याची पावडर केली आहे। आणि मिरे पावडर, जर जिरे मिरे पावडर नसेल तर तुम्ही थोडं जिरे, 1 चम्मच जिरा आणि 1 चम्मच मिरे थोडं गरम करून त्याची पावडर बनवून ते टाकू शकता। आता यात घालायचं आपल्याला दही। हे मी इथे दही घेतलं आहे अर्धा लिटर। आपल्याला याचं ताक बनवायचं आहे तर मी यातलं 1-2 चम्मच दही यात घालते। आणि हे छान बारीक असे पेस्ट वाटण बनवून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे आपलं छान बारीक असं वाटण तयार झालंय। आता आपल्याला ताक बनवून घ्यायचं आहे। ताक बनवायसाठी इथे मी दही घेतलंय, हे 300 ग्रॅम दही आहे। आता याला घुसळून घ्यायचं। जर खूप आंबट दही असेल तर त्यात थोडं दूध घालायचं, म्हणजे आंबटपणा कमी होतो। कारण ताक हे एकदम आंबट चांगलं वाटत नाही, फ्रेश असंच पाहिजे। आता पहिले हे मी असं घुसळून घेते, म्हणजे याच्या सगळ्या गाठी मोडल्या जातात। पहिल्यांदा जर पाणी टाकलं तर ते दही व्यवस्थित घुसळल्या न गेल्यामुळे थोड्या गाठी तयार होतात। कोणाकोणाला तसं गाठीचं पण आवडतं तर तुम्ही पहिल्यांदा पाणी टाकू शकता। आता हे बघा, अशा प्रकारे घुसळून घेतलंय। आता हे ताक पातळच असतं। उन्हाळ्यात आपण वेगवेगळ्या प्रकारचे ताक पितो। कोणाकोणाला प्लेन ताक प्यायला आवडतं नुसतं मीठ टाकून, पण रोज रोज तसंच ताक पिलं तर हे येतं। तर तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारे बनवून पिऊ शकता। आज आपण एक ट्विस्ट देणार आहोत ह्या ताकाला, तर तुम्ही नक्की बघा। आता हे बघा, आपलं ताक बनवून तयार आहे। आता हे जे वाटण केलंय ना, हे मी यात घालते पूर्ण। तर यात सर्वच टाकलं आहे, त्यामुळे या ताकात वेगळं काही टाकायची आवश्यकता नाही। मीठ वगैरे सगळं टाकलंय। तुम्हाला आवडत असेल तर थोडे साखर घालू शकता ताकात, आणि यात आवडत असेल तर चाट मसाला घालू शकता। मी इथे चाट मसाला नाही वापरलाय। आता पुन्हा हे मसाल्यासहित व्यवस्थित घुसळून घ्यायचं, म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित ताकाला लागले जातात। आता हे आपलं ताक तयार झालंय। आता आपण या ताकाला स्मोकी फ्लेवर देणार आहोत। तर मी इकडे एक कोळसा गरम करून घेतलाय। हे बघा, मी कोळसा गॅसवरती गरम करून घेतलाय। एक वाटी ठेवली याच्यावरती, कोळशावरती तूप घालायचं। तूप घालून धूर यायला ठेवायचं। आता मी हे झाकून ठेवते। 2 मिनिट झाकून ठेवायचं, म्हणजे त्याचा पूर्ण स्मोक आपल्या ताकामध्ये उतरणार। हे बघा, 2 मिनिट झालेत। आता आपण उघडून बघूया। बघा किती छान आपल्या ताकाला फ्लेवर आलाय आता याचा स्मोकी। तर हे वाटी काढून घेते आणि एकदा व्यवस्थित घुसळून घ्यायचं। हे बघा, छान त्याचा स्मोक उतरलाय। हे ताक एवढं छान लागतं चवीला, तुम्ही एकदा नक्की करून बघा अशा प्रकारे। हे बघा, अशा प्रकारे आपलं ताक तयार झालंय। तुम्ही याला असं पण पिऊ शकता, आणि उन्हाळा असेल तर आईस टाकून किंवा फ्रीजमध्ये थंड करून एकदम मस्त वाटतं प्यायला। ताक हे आपल्या तब्येतीसाठी चांगलंच असतं आणि पाचक पण असतं। ताक आरोग्यासाठी एकदम उपयुक्त आहे, पण रोज प्लेन पिल्यापेक्षा एक दिवस असं पण करून पिऊ शकता मसाला ताक। तर चला नक्की करून बघा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। अशीच एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात। धन्यवाद।